हर हर महादेव मंडळी, आज आपण रेस्टॉरंट साइड एकदम कुरकुरीत चिकन घरच्या घरी कसं बनवतं याची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय टेस्टी अप्रतिम असा चिकन फ्राय तयार होतो। हे बघा, दिसायला किती टेम्पटिंग आणि अतिशय कुरकुरीत। तसेच मित्रांनो, छानपैकी घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तेव्हा तुम्ही स्टार्टर म्हणून चिकन फ्रायची एकदम परफेक्ट रेसिपी बनवू शकता। सर्वप्रथम आपण चिकन फ्रायसाठी वाटण तयार करत आहोत। त्यासाठी मिक्सर जारमध्ये आपल्याला लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायची आहे। आता मी इथे 1 पाव इतकं बॉनलेस चिकन घेतलेलं आहे। चिकनचे या पद्धतीने छोटे छोटे पीस करायचे, म्हणजे चिकन एकदम कुरकुरीत तयार होतो। आता या चिकन मध्ये आपल्याला छानपैकी वाटण ऍड करायचं, चवीपुरतं मीठ ऍड करायचं, फूड कलर ऍड करायचं, कॉर्नफ्लॉवर ऍड करून मिक्स करायचं आहे। हे बघा, कॉर्नफ्लॉवर छानपैकी आपल्या चिकनच्या पाण्यातच मिक्स करायचं। हवं असलं थोडंसं पाणी ऍड करून तुम्ही या पद्धतीने कॉर्नफ्लॉवर कोटिंग करू शकता। आता चिकन पीसेस आपल्या मीडियम फ्लेमवरती डायरेक्टली फ्राय करायचे आहे। हाय फ्लेम ठेवू नका, अदरवाइज चिकन लगेच गोल्डन ब्राऊन होईल आणि चिकन आतमधून कच्चच राहील। आता चिकन आपल्या छानपैकी अधूनमधून परतवत दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। अगदी मित्रांनो, आपण हॉटेलमध्ये गेलो, सगळ्यात पहिली नॉनव्हेज मध्ये आपली प्रेफरन्स असते ती म्हणजे चिकन लॉलीपॉप। नक्की मित्रांनो, या पद्धतीने चिकन फ्राय म्हणजे चिकन लॉलीपॉप करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडतील। सो साधारणतः 8 मिनिटांनंतर तेलामधून छानपैकी फ्राय केलेले लॉलीपॉप काढून टिश्यू पेपरवरती काढायचे आहे आणि गरमागरम लॉलीपॉप खाण्यासाठी रेडी आहे। शेजवान चटणी बरोबर तुम्ही लॉलीपॉप एन्जॉय करू शकता। सो मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही लॉलीपॉपची रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली नक्कीच रेसिपीला एक लाईक करा, तसे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा। काय मग मंडळी, ट्राय करून पाहणार आहेत की नाही साधी सोपी घरगुती पद्धतीने केलेली चिकन लॉलीपॉपची रेसिपी? आतमधून बघा, चिकनचं टेक्स्चर अगदी रेशो एकदम परफेक्ट कुरकुरीत। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।